हॅलो मित्रांनो, वेलकम टू आरएल्स अकॅडमी नागपूर। मित्रांनो, सध्या 10वी पास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मुद्रांक विभाग म्हणजे नोटरी विभागामध्ये एक सर्वात मोठी नोटिफिकेशन आलेली आहे। क्लास 4 किंवा शिपाई या पदाकरिता, क्लास 4 परिचय या पदाकरिता त्याबद्दलचा हा व्हिडिओ असेल। शॉर्ट व्हिडिओ असेल ज्यामध्ये संपूर्ण माहिती, फॉर्म बद्दलची माहिती, त्याचा पेपर, त्याचा सिलेबस, त्या सर्व विषयी आपण माहिती घेणार आहोत। तर ही नोटिफिकेशन आहे मुद्रांक विभागाची आणि पुणेमध्ये कार्यरत, ज्याची ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झाले आहेत 22 एप्रिल पासून आणि ज्याचा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे 10 मेला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची। आणि याबद्दल जर अजून काही पाहतो म्हटलं आपण तर हा जो पेपर होणार आहे जो आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कंडक्ट होणार आहे, जसं उदाहरणार्थ अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, इकडे यवतमाळ, सोलापूर, सांगली, अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पेपर मिळेल। तर तुमच्या घरूनच तुम्हाला पेपर दिल्यासारखं होईल। सो तुम्हाला सेंटर सुद्धा लक्षात असायला हवं। पॅरली त्यानंतरच हा फॉर्म भरते वेळी जे फी स्ट्रक्चर आहे त्याबद्दलही आपण बोलूया की खुल्या प्रवर्गाकरिता जी फीज आहे ती 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 900 रुपये आहे। अनाथ उमेदवाराकरिता 900 सुद्धा आहे। इकडे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मोस्टली रिक्रुटमेंटमध्ये फीज याच प्रकारची राहते। तर ही आपल्याला फीज भरायची आहे। की आवश्यक असलेली जी आपल्याला काय अर्हता आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिपाई या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता दिली आहे, शिपाई या पदाकरिता तुम्हाला फक्त आणि फक्त माध्यमिक शालांत SSC उत्तीर्ण म्हणजे फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। त्यासोबतच याचा जो वेतन श्रेणी किंवा पे ग्रेड आहे, हा पे स्केल जे राहणार आहे ते 15,000 ते 47,600 रुपयापर्यंत। सो 15 ते 47च्या दरम्यान तुमची सॅलरी राहील। जे सॅलरी पॅकेजेस आपण चांगले म्हणू शकतो आणि जे पॅरलली जे भत्ते मिळतात ते पॅरलली भत्ते सुद्धा यामध्ये ऍड राहतील। त्यासोबतच जो पेपर जो कंडक्ट केला जाईल हा बेसिकली एक ऑनलाईन पेपर कंडक्ट केला जाईल। याच्यामध्ये आपल्याला वास्तुनिष्ठ प्रमाणे प्रश्न असेल। आता या नोटिफिकेशन मधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा जी दिली आहे। या पेपर करिता बरीच वयोमर्यादा दिली आहे। जसं खुला प्रवर्ग असेल तर 18 पासून 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यासोबतच मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत, दिव्यांग उमेदवार असेल तर 45 करिता, असं नॉर्मली जे एज क्रायटेरिया दिलेला आहे हा फार चांगला आणि फार मोठा एज क्रायटेरिया दिलेला आहे। त्यामुळे बरेचसे लोक फॉर्म भरू शकतात जे थोडंसं ज्यांना वाटत असेल की आपला अभ्यास थोडासा आउटडेटेड झालेला आहे। कारण की याचा एक सरळ फायदा मी तुम्हाला सांगतो की नवीन पिढीची मुलं हे फॉर्म जास्त भरणार नाहीत। त्यामुळे जे बरेच दिवसापासून अभ्यास करत आहे, ज्यांना कुठेतरी निराशा आलेली आहे की आता आपलं सिलेक्शन होणार की नाही होणार किंवा कुठल्या भरती आपल्यापाशी आहे, कारण की नवीन नवीन मुलं येत आहे, ते चांगला अभ्यास अजून करत आहे। सो त्या सर्वांसाठी आलेली ही फार मोठी संधी आहे, हे लक्षात असू द्या। आणि एज क्रायटेरिया फार जास्त असल्या कारणामुळे तुम्ही सर्वजण फॉर्म भरू शकता। त्यासोबत की ह्या ज्या जागा राहणार आहे टोटल जागा असतील 284 टोटल जागा आहे ज्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यामध्ये सुद्धा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, प्रत्येक कॅटेगरी वाईज डिवाइड केलेलं आहे। याचा तुम्हाला फोटोज तुम्हाला RLC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। यामध्ये जर पाहतो म्हटलं तर दिव्यांगाकरिता 4% 11 पदे दिव्यांगाकरिता सुद्धा आहे। सो ते सर्व मुले सुद्धा फॉर्म भरू शकतात। आता हा फॉर्म भरल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की याची सिलेक्शन प्रोसिजर काय आहे। त्याची सिलेक्शन प्रोसिजर फार सोपी आहे। एक पेपर तुम्हाला पास करावा लागेल, त्या पेपर नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि नंतर जॉईनिंग आहे। इतकी साधी सरळ प्रोसिजर आहे। तर या पेपर करिता नेमका पेपरचा हा सिलेबस आहे आणि सिलेबस हा फार इझी सिलेबस आहे। IBPS पॅटर्न नुसार हा पेपर होणार आहे। प्रत्येकाला समजतं की TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे। IBPS पॅटर्न नुसार हा पेपर आहे, म्हणजे ऑप्शन मध्ये एक प्रश्न आणि प्रश्नाचे पर्याय किती असतील 5। आता या पेपरमध्ये नेमकं काय आहे तर इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहे 50 मार्काकरिता, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क। आणि इंग्रजी सेक्शन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे, तो 30 मिनिट आहे। 30 मिनिटांमध्ये इंग्रजीचे 25 प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे असा काही खूप मोठा सिलेबस तुम्हाला दिला असं त्याचा अर्थ होत नाही। मराठीचे 25 प्रश्न दिलेले आहे 50 मार्काकरिता, 30 मिनिटाचा कालावधी इकडे सुद्धा आहे आपल्याकडे। तिसरा जो दिसतोय सामान्य ज्ञान हा जो सेक्शन आहे पूर्ण जीकेचा, ज्यामध्ये 25 प्रश्न असतील 50 मार्काकरिता, ती सुद्धा 30 मिनिट दिलेले आहेत। आणि एक सेक्शन आहे त्यामध्ये बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड हे एकत्र करून असे 25 प्रश्न येणार आहेत, ज्याचे मार्क्स असतील 50। असा 100 प्रश्न 200 मार्क आणि 100 प्रश्न सॉल्व्ह करायला 120 मिनिट एवढा कालावधी असलेला पेपर आहे। ही नोटिफिकेशन आहे ज्याचे फॉर्म भरणं चालू आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलची नोटिफिकेशन किंवा फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला मिळेल। सो त्यावरनं तुम्ही फॉर्म भरू शकता। आता या पेपर मधला सर्वात मोठी अडचण जी आपल्याला वाटते ती त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करू। कारण की मराठी 10व्या वर्गाचा दर्जा असल्या कारणामुळे एक बेसिक टू मीडियम लेवलला मराठी येईल ते आपण इझिली करू शकतो। सामान्य ज्ञान पुन्हा तुमच्या वाचण्यावरती डिपेंड करतं, परंतु एक असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो आणि तो सब्जेक्ट इंग्रजी। ऐकायला थोडंसं अलग वाटेल परंतु ती रियालिटी आहे।
कारण की तुम्हाला भरपूर वेळ मिळत आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. सो या सर्व विषयाकरता, खास करता इंग्लिश विषयाकरिता मी आमच्या येथील एक लेखक आहेत आशिष टिंगरे सर, त्यांनाही बोलवणार आहे आणि तेही तुम्हाला या सेक्शनमध्ये 50 पैकी 45 प्लस मार्क नेमके कसे घ्यायचे, त्याकरता एक्झॅक्टली काय वाचायला हवं त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतील. सो थँक्यू सो मच.